लग्नाची विडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू आणि सावी हे विनूला व्हिडिओ कॉल करतात. तर राघव आणि तिकडे मधूचं लग्न लागत असतं. तेव्हा सिंधू ही पुन्हा राघवच्या आठवणीत हरवून गेलेली असते. तर विनू लगेचच तो व्हिडिओ कॉल उचलताच राघव आणि मधू एकमेकांना हार घालत असल्याचे त्या व्हिडिओ कॉलमध्ये सावीला दिसते, पण सिंधूचे मात्र लक्ष नसते. तेवढ्यात सावी म्हणते की अभिनंदन विनू. त्यानंतर मधू राघवसोबत एक एक तांदळामधील सुपारी बाजूला करत 7 फेरे घेऊ लागते. तर गुरुजी वेदमंत्र म्हणू लागतात. तेवढ्यात सावी सिंधूला भानावर आणत म्हणते की आई बघ ना लग्न. तर सिंधू ही आता त्या व्हिडिओ कॉलकडे बघू लागताच राघव आणि मधूचे फक्त पाय दिसत असतात. तेवढ्यात लगेच पाठीमागून 2 गुंड येऊन सिंधू आणि सावीच्या डोक्याला काळा कपडा गुंडाळतात आणि ते सर्व व्हिडिओ कॉलमध्ये विनूला दिसते. तेव्हा मोठ्याने विनू सावी असे म्हणत दचकतो आणि विनूला मोठा धक्का बसतो. त्या क्षणी विनूला चक्कर येऊ लागते. तर सर्वजण विनूकडे बघू लागतात आणि विनू हा खाली कोसळतो. पटकन राघव हा वेणूकडे धाव घेतो. तर इकडे राघव घाबरतच म्हणतो की वेणूला काय झालं, आणि लगेचच वेणूला उचलून राघव हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागतो. तर इकडे सावी आणि सिंधूला ते 2 गुंड व्हॅनमधून घेऊन जाऊ लागतात. तर आता लगेच मंगेश तिथे येतो आणि त्या गुंडाला धरून सिंधूला सोडू लागतो, पण ते गुंड मंगेशला मारतात आणि व्हॅनमधून निघून जाऊ लागतात. तर मंगेश त्यांचा पळतच पाठलाग करतो, पण ते सर्व व्यर्थ होते. इकडे राघव हा विनूला अगोदर त्याच्या बेडरूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की विनू तुला काय झालं बाळा, आम्ही सर्व इथे आहोत, डोळे उघड. तर राघवचा मित्र डॉक्टर असतो, तो सुद्धा लग्नामध्ये आलेला असतो. तेव्हा तो राघवला म्हणतो की मी विनूला एक इंजेक्शन देतो. तर डॉक्टर हे इंजेक्शन देताच विनू शुद्धीवर येतो आणि मोठ्याने ओरडतो सावी. तर राघव म्हणतो की बाळा विनू काय झालंय, तू एवढा का घाबरलाय, तुझा बाबा इथे आहे त्याला सांग. तर विनू म्हणतो की बाबा सावी आणि डॉक्टर काकूंना किडनॅप केलंय. ते ऐकून राघवला मोठा धक्का बसतो. विनू म्हणतो की बाबा मी त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होतो, त्यावेळेस व्हिडिओ कॉलमध्ये त्यांना किडनॅप केल्याचं मी बघितलं, आणि चला ना बाबा आपण त्यांना वाचवूया असे म्हणत विनू उठू लागतो. तर राघव म्हणतो की विनू शांत हो बाळा. विनू म्हणतो की बाबा प्लीज त्यांना तुम्ही वाचवा, नाही तर ते लोक सावीला काहीतरी करतील. राघव म्हणतो की विनू ते काहीही करणार नाही. राघव म्हणतो ठीक आहे मी त्यांचा जीव वाचवतो. तर काकू म्हणते की राघव तू कसा वाचवणार त्यांना, त्या दोघी कोण आहेत आणि त्या कुठे आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. तर राघव लगेचच त्याच्या टीमला इन्फॉर्म करून ही सर्व हकीकत सांगतो आणि वेणूला सांगतो की बाळा मी पोलीस काकांना सांगितलंय, आता ते तुझ्या डॉक्टर काकूंना सोडवतील. तर विनू म्हणतो की बाबा माझा पायसुद्धा दुखतोय. तर इकडे ते गुंड सिंधूला घेऊन एका जुनाट स्टोर रूममध्ये येतात. ऑलरेडी गुलाबराव तिथे बसलेला असतो. सिंधू आणि सावीला गुलाबराव समोर घेऊन आल्यानंतर मोठ्याने गुलाबराव हा हसू लागतो आणि म्हणतो की स्वागतम डॉक्टर आणि सावी. रागाने गुलाबराव सिंधूला म्हणतो की सापडली की नाही माझ्या तावडीत, आणि एवढं सगळं होऊनही तुझा माज काही कमी होत नाही. गुलाबराव म्हणतो की स्वतःला खूप शहाणी समजत होती ना, मग आता काय करशील. इकडे आता राघवला ते डॉक्टर सांगतात की विनूला हा मायनिंग अटॅक आला होता. तर राघव म्हणतो की मग आता काय करायचं. तेव्हा डॉक्टर म्हणतात की ते डॉक्टर आणि सावीला जर विनूने सुखरूप बघितलं तर मात्र तो याच्यातून बाहेर येऊ शकतो. राघव म्हणतो की आता त्याला नॉर्मल आणण्यासाठी काय करावं. तर डॉक्टर म्हणतात की त्याच्या जवळच्या लोकांशी सुखरूपपणे त्याच्या समोर आणलं ना तर मात्र विनू यातून लगेचच बाहेर येईल. डॉक्टर म्हणतात की हे जर असंच राहिलं ना तर त्याला पुन्हा पुन्हा मायनिंग अटॅक येऊ शकतात बरं का. राघव म्हणतो की इट्स ओके, आणि राघव पुन्हा विनूकडे येतो. तर विनू म्हणतो की बाबा तुम्ही सावीला वाचवा ना, तुम्ही सावीला वाचू शकता. विनू म्हणतो की बाबा तुम्ही सावीला वाचू शकता आणि प्लीज मला डॉक्टर काकू आणि सावीकडे घेऊन चला. राघव म्हणतो की मी तुझ्या डॉक्टर काकूलाही वाचवेल आणि त्यांच्याकडे घेऊनही जाईल असे मी तुला प्रॉमिस करतो, पण त्या अगोदर विनू तुला बरं व्हावं लागेल ना. तर इकडे राघव हा त्यांना सोडवायला जाणार हे ऐकताच आता मधूला मोठा धक्का बसतो आणि मधू राघवला थोडीशी बाजूला बोलावते. तेव्हा इकडे राजेश्री विनूला समजावू लागते. इकडे मधू बाजूला आल्यानंतर राघवला सांगते की राघव तू विनूला असे काही प्रॉमिसेस करू नको की जे तुझ्याचेने पूर्ण होणार नाही. तेव्हा राघव म्हणतो की मधू आता आपल्याकडे हेच ऑप्शन आहे, आणि मगाशी मी डॉक्टरांसोबतही बोललो. राघव म्हणतो की डॉक्टर म्हटले की कदाचित विनूने डॉक्टर काकू आणि सावीला जर बघितलं नाही ना तर विनू कधीच बरा होऊ शकणार नाहीये.
मधूची माफी मागत राघव म्हणतो की मला काहीही करून सावी आणि तिच्या आईला वाचवायला जावंच लागणार आहे. तेवढ्यात राजेश्री तिथे त्यांचे बोलणे ऐकते आणि राघवला म्हणते की राघव, तू काय बोलतोयस, तुला कळतंय का? राजेश्री म्हणते की अरे शेवटचा फेरा व्हायचा आहे आणि मंगळसूत्र घालायचं आहे तुला राणीला. राजेश्री म्हणते की तेवढं तरी करून जाणार राघव. राघव म्हणतो की आई, तुमच्या भावना मला समजताच, पण विनूची तब्येत अजून खराब झाली तर ते मला अजिबात चालणार नाहीये. राजेश्री म्हणते की विनूची काळजी आम्हालाही आहे राघव, पण तू असं लग्न सोडून नाही जाऊ शकत. तर राघव म्हणतो की आई, प्रश्न फक्त विधीचा आहे ना, तर मी अगोदर जाऊन येतो आणि नंतर आपण विधी करू. आणि राघव तेथून निघून जातो तेव्हा मधूला मोठा धक्का बसतो. इकडे आता सावी आणि सिंधूला पकडलेले असते. तर सावी गुलाबरावला म्हणते की अरे माझी आई तुझ्या एवढी कानाखाली देते तरी तुला त्याचं काहीच वाटत नाही का? ते ऐकून गुलाबराव म्हणतो की आवडलं आपल्याला, आणि सिंधू तुझी लेकसुद्धा तुझ्यासारखीच फटाकडे आहे. तेव्हा रागाने सिंधू म्हणते की गुलाबराव, माझ्या मुलीला काही बोलायचं नाही. सिंधू म्हणते की तुझं भांडण माझ्यासोबत आहे, तेव्हा जे काही बोलायचं ते मला बोल. गुलाबराव लगेच सिंधूसमोर बसतो आणि म्हणतो की मी तुला किती वेळा प्रेमाने सांगितलं, वॉर्निंग देऊनही सांगितलं की हे गाव तू सोडून जा आणि ती जागा माझ्या नावावर कर, पण तू माझं ऐकलं नाहीस. हसतच गुलाबराव सिंधूच्या गालाला हात लावू लागतो आणि म्हणतो की झोंबली लवंगी मिरची झोंबली. तर सिंधू रागाने म्हणते की गुलाबराव, माझ्या अंगाला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली? हसतच गुलाबराव म्हणतो की काय करशील तू? आणि पुन्हा घाबरण्याचे नाटक करत म्हणतो की बाबो, ही डॉक्टर मला कशी रागाने बघते माझ्याकडे, बघा बघा. रागाने गुलाबराव म्हणतो की डॉक्टर, काय करशील तू? आणि मी जर प्रेमाने सांगितले होते की आणि तू गाव जर सोडून निघून गेली असती तर मग मी काहीच नसतं केलं तुला. रागाने गुलाबराव म्हणतो की मला एक सांग डॉक्टरीन, एकट्या बाईला एवढा मांस तरी कुठून येतो? गुलाबराव म्हणतो की आता काही जरी झाले तरी ही शिक्षा तुझ्या लेकीला आणि तुला भोगावीच लागणार. तेवढ्यात सावी म्हणते की बॅड अंकल, शिक्षा माझ्या आईला नाही तर तुला होणार आहे, कारण तू चांगल्या माणसांना त्रास देतोय. सावी म्हणते की बाप्पा तुला नक्कीच शिक्षा करणार. तेव्हा गुलाबराव सावीला गप्प करत म्हणतो की चुप बस आगाऊ कार्टी कुठली. तेव्हा सिंधू मोठ्याने ओरडत म्हणते की गुलाबराव, माझ्या मुलीला काही बोलू नकोस. रागाने गुलाबराव उठून बोट करत सिंधूला म्हणतो की तुझ्या कार्टीला व्यवस्थित समजून सांग, आणि नाही तुला माझ्या कोठ्यावर नाचवलं तर नाव गुलाबराव लावणार नाही. तेव्हा मोठ्याने सिंधू ओरडत म्हणते की गुलाबराव, तोंड सांभाळून बोल. सिंधू म्हणते की गुलाबराव, तू असं काहीच करणार नाहीये. तर हसतच गुलाबराव म्हणतो की मी तुला असं करूनच दाखवील. इकडे आता रत्नपारख्यांच्या घरातून विनू हा गायब झालेला असतो. राणी ही काकू आणि राजेश्रीकडे येत म्हणते की विनूला कुठे बघितलं का? तो घरात कुठेच नाही. तर विनूला सर्व शोधतात. तेव्हा राणी ही राघवला फोन करते आणि म्हणते की एक प्रॉब्लेम झालाय राघव. इकडे गुलाबराव सिंधूला धरत म्हणतो की आता मी तुला कोठ्यावरच नेतो आणि ही नाटकं तुझी कोठ्यावर अजिबात चालणार नाही. तेवढ्यात गुलाबराव सिंधूला धरतात. सिंधू ही बेशुद्ध पडते. तेव्हा सावी म्हणते की आई, काय होतंय तुला? तर आता राघव सिंधूची कशी सुटका करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.